हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीच्या ह्या प्लॅटफॉर्मवर मी सत्यजित हिंगे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. समाजशास्त्र किंवा सोशोलॉजी हा जो ऑप्शनल आहे ह्याच्या स्ट्रॅटेजीचे आपले काही एपिसोड्स आपण जवळजवळ रोज पब्लिश करतोय. त्या सिरीजमधलाच हा एक चौथा एपिसोड मी आज तुमच्यासमोर घेऊन आलो आहे, जो एस्पेशली समाजशास्त्र ऑप्शनल जे विद्यार्थी MPSCच्या नवीन पॅटर्ननुसार तयारी करतायत 2025 किंवा 26 ह्या दोन्ही अटेम्प्टसाठी सोशोलॉजी ऑप्शनलची आपण कशी स्ट्रॅटेजी किंवा रणनीती आखू शकतो ह्याबद्दलचा हा डिटेल्ड व्हिडिओ आहे. ह्यामध्ये कम्प्लिटली आपण रिसोर्सेस, स्टेजेस सगळं काही डिस्कस करूया वन बाय वन. विदाउट फर्दर डिलेज मी माझ्या एक्झॅक्ट अजेंडावर येतो की येत्या 2 वर्षामध्ये 25 आणि 26 साठी समाजशास्त्र ऑप्शनलची काय रणनीती असायला हवी. ही स्ट्रॅटेजी मी 5 टप्प्यांमध्ये डिवाइड करतो आणि आम्ही देखील अभ्यास करताना म्हणजे आमच्या बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांना ह्याच स्टेजेसमध्ये आम्ही ट्रेन करतो. त्या 5 स्टेजेस कुठल्या? तर पहिली स्टेज, सिलेबस तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. समाजशास्त्र किंवा कुठलाही ऑप्शनल तुम्हाला अभ्यास करताना सिलेबसची संपूर्ण ओळख माहीत असणं किंवा त्याची ओळख असणं आवश्यक आहे. आणि ॲडिशनली समाजशास्त्रासाठी तो सिलेबस इंटिग्रेट करणं आवश्यक आहे. ह्या 5 स्टेजेस काय आहेत एकदा आपण वाचून घेऊ आणि प्रत्येक स्टेजवर डिटेलमध्ये बोलू. पहिली स्टेज असणार आहे सिलेबसवर आणि त्याच्या पेपर 1 आणि पेपर 2च्या इंटिग्रेशनवर. दुसरी स्टेज असणार आहे तुमच्या PYQची. तिसरी स्टेज असणार आहे तुमचा कंटेंट तयार करणं, कंटेंट बिल्ड करणं, वाचणं, रिसोर्सेस, रेफरन्सेस. चौथा मग आन्सर रायटिंग आणि 5वा जो असणार आहे तो व्हॅल्यू ॲडिशन, त्याला मूल्यवर्धन हा शब्द वापरतो. अशा 5 स्टेजमधनं आपल्याला जायचं आहे वन बाय वन, कुठलीही एक स्टेज मिस न करता. ह्या प्रत्येक स्टेजच्या डिटेलबद्दल जर आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर पहिली जी स्टेज आहे दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेज. ती स्टेज आहे की तुम्हाला समाजशास्त्र ह्या ऑप्शनलच्या सिलेबसची कम्प्लिटली तोंड ओळख पाहिजे, रादर तो पाठ पाहिजे, डोक्यात एक्झॅक्टली पाठ पाहिजे की कुठल्या पेपरमध्ये किती चॅप्टर्स आहेत, कुठल्या नंबरला कुठला चॅप्टर आहे, त्यामध्ये सब टॉपिक किती आहेत. 7वा चॅप्टर 4 सब टॉपिक, 5 सब टॉपिक, 10वा चॅप्टर 5 सब टॉपिक, 8वा चॅप्टर लाईक दिस. तुम्हाला असं सगळं काही डिटेलमध्ये माहीत पाहिजे आणि ही सिलेबसची ओळख करणारी पहिले 3 एपिसोड्स देखील मी पब्लिश केलेत. हा तो स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ, हा चौथा एपिसोड आहे. जे विद्यार्थी आज हा व्हिडिओ पहिल्यांदा बघतायत त्यांनी मागचे 3 एपिसोड्स देखील बघा. तुम्हाला सिलेबसची ओळख करून दिलेली आहे. तर फर्स्ट स्टेज सिलेबस. पण त्यामध्ये काय महत्त्वाचं आहे? त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की पेपर 1 आणि पेपर 2चं इंटिग्रेशन. आणि ह्या इंटिग्रेशनबद्दल देखील मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये बोललो आहे. तो आहे ह्या अबकड सिरीजचा किंवा रणनीती ह्या सिरीजचा हा 3rd एपिसोड. त्यामध्ये मी महत्त्वाचं स्पष्ट करून सांगितलं की UPSCला काय अपेक्षित आहे की हाऊ डू यू इंटिग्रेट द पेपर 1 विथ पेपर 2. आणि हे 2 ऑप्शनल्सचे 2 पेपर्स जे आहेत पेपर 1 आणि पेपर 2 ह्याला तुम्ही किती इनोव्हेटिव्हली इंटिग्रेट करता. म्हणजे पेपर 1चे थिंकर्स आणि कन्सेप्ट पेपर 2 मध्ये वापरणं, पेपर 2 मधल्या एक्झाम्पल्स आणि व्हॅल्यू ॲडिशन किंवा केस स्टडीज पेपर 1 मध्ये वापरणं, ह्यानं खूप जास्त मार्क वाढतात. कारण ते तुमच्या ब्रेनचा फंक्शनिंग दाखवतं की हाऊ यू ब्युटिफुली इंटिग्रेट द पेपर 1 विथ पेपर 2. म्हणून आपण आपला अभ्यास करताना त्याच सिक्वेन्समध्ये करणं आवश्यक आहे. पेपर 1 आणि पेपर 2ला सेपरेट न ठेवता एकत्रित अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि त्याच सिक्वेन्समध्ये तुमचे एकदा अभ्यास झाला की तुम्ही नोट्स पण त्या सिक्वेन्समध्ये बनवणं आवश्यक आहे, रिव्हिजन पण त्या सिक्वेन्समध्ये करणं आवश्यक आहे. आणि चौथा की तुम्ही एक्झाममध्ये जेव्हा तुमचं उत्तर लिहाल ते देखील त्याच सिक्वेन्समध्ये लिहिणं आवश्यक आहे. इन सिम्पल वर्ड की त्या ब्लॉकला पकडून तुम्ही उत्तर लिहिणं आवश्यक आहे. हा सिक्वेन्स काय? हा सिक्वेन्स मी एपिसोड 3 मध्ये समजून सांगितला आहे. जो अशा पद्धतीच्या तुम्ही काही स्लाइड्स इथे बघितला असेल की पेपर 1 बाय 1 2 3, पेपर 1 किंवा पेपर 2 बाय A बाय 2 वगैरे अशा चॅप्टर्सची सिक्वेन्स सांगितली आहे. ही सिक्वेन्स तुम्ही त्या व्हिडिओमधनं बघून घ्या, लास्ट एपिसोडमधनं, एपिसोड 3 मधनं. पण पहिली स्टेज काय असेल आपली? ती असेल स्टेज व्हॉट? सिलेबस, त्याचा कंप्लीट तोंड ओळख असणं आणि इंटिग्रेट करणं. एपिसोड 3rd बघणं फार आवश्यक आहे. आणि हा जो एपिसोड 3rd आहे हा तुम्हाला खूप जास्त हेल्प करणार आहे तुमच्या आन्सर लिहिताना पण. कारण थिंकर्सला एकत्रित अभ्यास करणं, स्तरीकरणाला एकत्रित अभ्यास करणं, राजकारणाला पेपर 1 पेपर 2चा एकत्रित अभ्यास करणं, धर्माचा एकत्रित अभ्यास करणं हे फार आवश्यक आहे. मग स्टेज 2 जी येते ती स्टेज 2 येते PYQची. ही PYQs तुम्हाला सांगतील की तुम्हाला किती डीप, किती हॉरिझॉन्टल है ना, किती त्याची व्याप्ती असावी आणि किती डीप तुम्हाला अभ्यास करायचा आहे, म्हणजे व्हर्टिकल. तुमच्या अभ्यासाची व्याप्ती हा PYQ ठरवून देईल. हे PYQs 2 प्रकारचे आहेत, MPSCचे आणि UPSCचे. MPSC काही वर्षांपूर्वी ही सब्जेक्टिव्ह होती, तेव्हा समाजशास्त्र
ह्या वैकल्पिक विषयाचे जे पेपर्स त्यावेळी पब्लिश झाले होते MPSCचे ऑफिशियली, ते मी आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या सोशोलॉजी विथ सत्यजित नावाच्या ग्रुपवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. हा तिथलाच स्क्रीनशॉट आहे. सोशोलॉजी विथ सत्यजितच्या ह्या ग्रुपवर जाऊन तुम्हाला फाईल्समध्ये जायचं आहे. फाईल्समध्ये तुम्ही SOC वगैरे टाईप केलं की तुम्हाला MPSCचे जे सगळे पेपर्स दिसतील, त्या PDF दिसतील. हे तुम्ही PDF तिथून डाउनलोड करू शकता आणि हे सगळे PYQs बघू शकता की MPSC समाजशास्त्रावर कशा पद्धतीनं प्रश्न विचारते. राहिला प्रश्न UPSCचा. UPSC कशी विचारतीये ह्यावर आमचं काम सुरू आहे. UPSC ही मागच्या 10 वर्षांचा जो आपला GS वाला कोडेड डिकोडेड नावाचं पुस्तक आहे ज्ञानदीप अकॅडमीचं, तसंच समाजशास्त्राचं पण एक पुस्तक येत आहे जे की MPSC सारखंच त्या UPSCच्या मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट करून हे सगळे PYQs आणणार आहोत. हे तुमची अनालिसिस सोपी होईल. पण सेकंड स्टेज असेल PYQची. तुम्हाला रोज जेव्हा समाजशास्त्राचा अभ्यास करायचा आहे तेव्हा ह्या 2 स्टेजेस न विसरता तुम्हाला रोज फॉलो करायचा आहे. तो म्हणजे सिलेबस रोज वाचायचा आहे आणि PYQs जो चॅप्टर तुम्ही आज अभ्यास करणार आहात त्याच्यावर काय PYQs पडलेत हे तुम्हाला रोज त्याच्या खालून जायचं आहे. ह्याचा फायदा काय होतो की तुम्हाला नेमकं काय वाचायचं हे कळतं. मग येते स्टेज 3 की वाचायचं काय. सिलेबस संपला, PYQs संपले. स्टेज 3 वाचायचं काय, तर माझ्याकडे 3 सोर्सेस आहेत. एक आपले बेसिक सोर्सेस जे आपलं फाउंडेशन रेडी करेल. दुसरा की जो तुमचा एक्झॅक्ट कंटेंट आहे जे तुम्हाला एक्झामसाठी आवश्यक आहे, असा सेकंड जो आपला सोर्स आहे तो क्लासच्या नोट्स. आणि थर्ड काही एक्स्ट्रा रीडिंग जे तुम्हाला थोडीशी व्हॅल्युएशन करून देईल. आवश्यक असेल तर केली, अदरवाईज कंपल्सरी नाही अशी एक्स्ट्रा रीडिंग आहे. त्या प्रत्येक 3 रेफरन्सेसवर मी बोलतो. त्यातला जो पहिला सोर्स आहे तुमचं जे फाउंडेशन बिल्ड करणं आवश्यक आहे, ते फाउंडेशन बिल्ड करण्यासाठी आपल्याला समाजशास्त्राचे 2 मराठी माध्यमाची 11वी आणि 12वीची समाजशास्त्राची 2 पुस्तकं येतात. ती अशी दिसतात. 11th and 12th समाजशास्त्र मराठी माध्यमाची हे 2 पुस्तकं तुमचं फाउंडेशन बिल्ड करतील, एक बेसिक आयडिया तुम्हाला देऊन टाकतील. जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये प्रिपेअर करतात त्यांनी ह्या 4 NCERTs मधनं जाणं आवश्यक आहे. 11th and 12thच्या ह्या 4 NCERT आहेत. हे तुमचा बेसिक सोर्स झाला जस्ट फॉर इंट्रोडक्शन ऑफ सोशोलॉजी. एक्झामसाठी जो एक्झॅक्ट सोर्स आहे तो अत्यंत है ना की वेळ देऊन, एनर्जी देऊन, एक्झामकडे बघून, PYQsकडे बघून, सगळ्या पद्धतीच्या UPSCच्या रेफरन्सेसला फॉलो करून एक व्यवस्थित सोर्स आम्ही बनवला आहे. ते सोर्स म्हणजे आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या समाजशास्त्र ऑप्शनलच्या क्लास नोट्स, याचा मी स्वतः ऑथर आहे. ह्या क्लास नोट्स तुम्हाला टू द पॉइंट एक्झामसाठी काय कंटेंट आवश्यक आहे असं 100% कव्हर करणाऱ्या त्या नोट्स आहेत. त्या दिसतात कशा. हा पहिला प्रकार जो की आम्ही लेक्चरमध्ये ह्यातनं शिकवतो, त्या मी स्वतः हँड रिटन नोट्स आहेत. हे माझं हस्ताक्षर आहे, हे हँडरायटिंग ही माझी आहे. आणि ह्या PDF फॉर्ममध्ये आम्ही अशा बनवलेल्या आहेत, टॅबलेट्सवर बनवलेल्या आहेत की जे विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिव्ह होईल. विद्यार्थ्यांना डायग्रामच्या माध्यमातून ह्यातनं आम्ही असं शिकवतो की जे तुम्हाला रिव्हिजन करायला फक्त 10 मिनिटांमध्ये एक चॅप्टर संपेल. अशा सगळ्या नोट्स ह्या क्लास नोट्स अवेलेबल आहेत. ॲडिशनली हे जे 3 PDFs एक सॅम्पल मी दाखवतोय, ह्या PDFs ज्या आहेत, जसं तुम्हाला दिसेल की एक रेड लोगो आहे ज्ञानदीप अकॅडमीचा, खाली लिहिलं आहे समाजशास्त्र ऑप्शनल नोट्स, खाली एक QR कोड आहे, माझं नाव आणि कॉन्टॅक्ट आहे. असा फॉर्मॅट जो आहे तो सोशोलॉजी ऑप्शनलच्या क्लास नोट्स आहेत ज्या PDF फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. त्या PDF फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. येत्या काळामध्ये आम्ही ह्याचंच कंपायलेशन करून समाजशास्त्राचं एक पुस्तक पब्लिश करणार आहोत आणि हे पुस्तक महाराष्ट्रासाठी अवेलेबल असेल. त्याच्यावर आमच्या टीमचं काम सुरू आहे. बेसिकली ह्याच नोट्सपासून त्याचं कंपायलेशन असणार आहे. हा तुमचा दुसरा सोर्स असणार आहे. हे कुठे अवेलेबल आहे, आत्ता तुम्हाला कुठून मिळेल हे पण मी थोड्या वेळाने सांगणार आहे. तर तुम्हाला कळालं की फर्स्ट ह्या क्लासच्या अशा PDFच्या फॉर्ममधल्या नोट्स ज्या आम्ही PPT म्हणून वापरतो. देन ह्या क्लासच्या नोट जे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आम्ही ह्या PDF फॉर्ममध्ये देतो. त्याच्यानंतर थर्ड द सोर्स आहे आपला एक्स्ट्रा रीडिंग जो आहे, तो एक्स्ट्रा रीडिंग तुम्हाला कुठून करायची, तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ और मुंबई विद्यापीठ ह्या कुठल्याही एका विद्यापीठाचे सगळे चांगले पुस्तक आहेत. तो YCM असेल, कोल्हापूरची विद्यापीठ असेल किंवा मुंबई विद्यापीठ असेल, सगळे रेफरन्सेस सारखे चांगले रेफरन्सेस आहेत. त्यामधले काही चॅप्टर्स सिलेक्टिव्ह वाचायचे जे की आपल्याला एक्झॅक्टली सिलेबसला आहेत आणि तुम्हाला तुमच्या ह्या माझ्या जे बनवलेल्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये थोडंसं व्हॅल्युएशनला जर गरज पडली तर. अदरवाईज मी शक्यतो कुठे काही गॅप ठेवलेलं नाही, कमी काही ठेवलेले नाही. तुम्हाला एवढ्या माझ्या ह्या ज्या नोट्सवर आहे, ह्या आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या नोट्सवर पण तुम्हाला तुमचं काम संपेल, एक्झामपर्यंत तुमचं आडवं येणार नाही, तुम्हाला त्याची काळजी घेतली आहे. बट स्टील तुमच्याकडे वेळ उरला तर तुम्ही ह्यातनं जाऊ शकता. जसं की फॉर एक्झाम्पल एक SOC 223 नावाचं YCMUचं एक बुक आहे. जर तुम्ही बघितलं तर हे फार
उपयोगी पडतं आपल्या पेपर 2 साठी. ओके, ज्यामध्ये कुटुंब, विवाह, नाते, आदिवासी समाज, अर्थ, राजकारण ह्यामध्ये SOC 2 to 3. शिवाजी विद्यापीठाचं एक पुस्तक आहे ज्यामध्ये थिंकर्ससाठी एक स्पेशली त्यांनी पुस्तक पब्लिश केलं आहे ना. तर 17/3 SOC 05 आधुनिक समाजशास्त्रीय सिद्धांत ह्यामध्ये आहे. आणि तिसरं जे पुस्तक आहे शिवाजी विद्यापीठात आणखी एक आहे जे आपण इंट्रोडक्शनसाठी वापरतो, एक बेसिक सोर्स म्हणून वापरतो, तो आहे समाजशास्त्राचा परिचय. असे काही सिलेक्टिव्ह रेफरन्स बुक्स आहेत की ते सिलेक्टिव्ह रेफरन्स बुक तुम्ही इतर तुमचं जे काही अध्यापन आहे लेट्स से की इतर अभ्यासासाठी तुम्ही वापरू शकता. लेट्स से एक ॲडिशनल सोर्स म्हणून तुम्ही तो वापरू शकता. आता हे सगळं कुठे अवेलेबल आहे? ह्या QR कोडला जर तुम्ही स्कॅन केलं तर आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचा एक टेलिग्राम ग्रुप तुम्हाला सापडेल. तो आहे सोशलॉजी विथ सत्यजित नावाचा. त्याच्यावर ह्या सगळ्या PDF अवेलेबल आहेत. हे सगळं काही PDF ॲडिशनली ह्या सगळ्या क्लासच्या नोट्स अशा फॉर्मॅटमध्ये रेड लोगोवर आणि खाली QR स्कॅन केलेला 23 फाईल्स एका सिक्वेन्समध्ये टाकलेल्या आहेत. तुम्हाला त्या ग्रुपवर सापडतील. हे सगळे सोशलॉजी ऑप्शनलच्या नोट्स आहेत. ब्लॉकमध्ये पब्लिश केलेल्या आम्ही त्या नोट्स आहेत आणि हे देखील तुम्हाला सापडेल त्याच ग्रुपवर. तर तो ग्रुप आहे सोशलॉजी विथ सत्यजित. आणि ॲडिशनली तुम्हाला हे सापडायला काही अडचण आलीच तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि 9529295920 आणि हे त्या ग्रुपचं नाव आहे. यू मे रेफर धिस ग्रुप. तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून ह्याला स्कॅन किंवा तुमची इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि इथून तुम्ही सगळं काही हे तुमच्या माहिती गोळा करू शकता, तुमचा कंटेंट डेव्हलप करू शकता. मग स्टेज 4 येते आपली. ती स्टेज 4 येते आन्सर रायटिंगची. आणि ही आन्सर रायटिंग सोशलॉजीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ह्याचं कारण की त्याच्याशिवाय आपण सोशलॉजिकल लँग्वेज डेव्हलप करू शकत नाही. सोपा विषय पण आपल्याला त्यामध्ये जास्त मार्क हवे असतील तर आपण अधिकाधिक आन्सर रायटिंग करणं आवश्यक आहे. ही आन्सर रायटिंग करण्यासाठी देखील आम्ही ज्ञानदीप अकॅडमीमध्ये फार स्पेशली फोकस केलेला आहे मागच्या 3 वर्षांपासून. आणि आम्ही एक डेडिकेटेड सोशलॉजी ऑप्शनलच्या आन्सर रायटिंगचा प्रोग्राम सुरू केलेला आहे. एस्पेशली मागच्या बॅचमध्ये आम्ही दर सोमवारी आन्सर रायटिंग घेतली आहे. दर सोमवारी डेडिकेटेडली 2 hours 2 तास आम्ही आन्सर रायटिंग घेतली आहे. त्यामध्ये जे काही आठवड्याभर शिकलो आम्ही ते आठवड्याभर शिकून विद्यार्थ्यांना 2 दिवस रिव्हिजन करायला वेळ मिळावा म्हणून 2 दिवस सुट्टी आणि मग सोमवारी येऊन भेटायचं. सोमवारी तुम्ही पहिला पाऊण तास आन्सर लिहायचं, पुढचा 1.25 तास मी त्याला एक्सप्लेन करेल. अशा पद्धतीचे सरप्राईज टेस्ट, रिव्हिजन टेस्ट, चॅप्टर वाईज टेस्ट, त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांचे हे सॅम्पल आन्सर्स, त्याचं इव्हॅल्युएशन, त्याच पद्धतीनं आम्ही कुठल्या टॉपिकवर दर सोमवारी हे 5 प्रश्न घेतलीत, मराठी, इंग्लिश, त्याचे मॉडेल आन्सर्स, स्ट्रक्चर्स, हे सगळं काही आम्ही आन्सर रायटिंगला समोर ठेवून सगळ्या बॅचेसमध्ये ऑफलाईन ऑनलाईन ह्या दोन्ही बॅचेसमध्ये आन्सर रायटिंगला डेडिकेटेडली करतो. ह्याचं कारण की आपल्याला अधिकाधिक मार्क हवेत, रिझल्ट हवेत आणि आपल्या बॅचेस सोशलॉजी ऑप्शनलचा जो इंटेन्शन आहे तो फक्त आणि फक्त एक्झाम पास करणं आणि मार्क मिळवणं. पर्सनली मी कुणी समाजशास्त्रज्ञ नाही, मी कुणी प्रोफेसर नाही आहे, मी कुणी तत्त्वज्ञ नाही आहे की मी सोशलॉजी, आणि मी स्वतःच कबूल करतो की मला इतर है ना महान फॅकल्टीज इतका सोशलॉजीचा अभ्यास माझा नक्कीच नाही आहे. पण आय नो की एक्झाम MPSC आणि UPSCसाठी तुम्हाला काय आवश्यक आहे, कुठे तुम्हाला मार्क मिळवता येतील, म्हणून आपण ह्या इंटेन्शनने चाललेलो की आन्सर रायटिंग कशी करायची ह्याची एक्झॅक्ट तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही ही आपल्या अकॅडमीच्या ज्या व्हिडिओज आहेत त्याच्यावरनं घेऊ शकता. आणि नुकतीच आम्ही सोशो केसरी नावाची पण एक टेस्ट लॉन्च केली होती ज्यामध्ये आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांची आमच्या बॅचेसच्या पेपर 1 आणि पेपर 2 ची इंटिग्रेटेड फुल लेंथ टेस्ट ऑर्गनाईज केली होती ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीनं रिस्पॉन्स दिला. 3 hours ही टेस्ट होती. सांगण्याचा अर्थ असा की आम्ही आमच्या साईडनं आन्सर रायटिंगला कुठलीच कमी पडू देत नाहीयेत आणि ह्या बॅचेसमधनं विद्यार्थ्यांच्या आन्सर रायटिंगला डेडिकेटेडली आम्ही फोकस करतो. ही नुकतीच झालेली 18 मार्चची एक्झाम आहे जी फुल लेंथ 250 मार्काची टेस्ट घेतली गेली होती. ही आम्ही आन्सर रायटिंग आमच्या बॅचेसमध्ये कशी घेतो ह्याचे काही सॅम्पल व्हिडिओज सोशलॉजी ऑप्शनल नावाच्या ज्ञानदीप अकॅडमीच्या प्लेलिस्टवर ऑलरेडी पडलेले आहेत. 3 आन्सर रायटिंगचे व्हिडिओ सॅम्पल व्हिडिओ पडलेत. त्यामध्ये आम्ही सगळे काही बेसिक सोशलॉजीचे कव्हर केलेत ज्यामध्ये जे एक्झॅक्ट लेक्चरमध्ये आम्ही कसं आन्सर रायटिंग घेतलंय ह्याचे तुम्हाला सॅम्पल्स बघायला मिळतील. डू वॉच दोज व्हिडिओज ऑल्सो. तुम्हाला आयडिया येईल की व्हाय आन्सर रायटिंग इज सो इम्पॉर्टंट अँड व्हाय वी आर फोकसिंग ऑन आन्सर रायटिंग दॅट मच. ॲडिशनली जी स्टेज 5 येते ती स्टेज 5 येते व्हॅल्यू ॲडिशनची, जी तुम्हाला करायची आहे तुमच्या न्यूजपेपर्समधनं किंवा इतर तुमच्या अंडरस्टँडिंगमधनं, इतर बाकीच्या पुस्तकांमधनं. जसं की आवश्यक तर नाही पण जसं की कास्ट मॅटर्स बाय सूरज यंगडे है ना, की ह्यांचं पुस्तक वाचलं, तुमच्या कुठून वाचनात गेलं, एखादं एक्झाम्पल, एखादी केस स्टडी, एखादं छान लेट्स से कॉन्ट्रोवर्सी एखादी जातीव्यवस्थेची, पुरुषसत्ताक पद्धतीची, तर तुम्ही ती व्हॅल्यू ॲडिशन म्हणून वापरू शकता. तर ती स्टेज तुमची स्टेज 5 असणार आहे. शक्यतो
ती न्यूजपेपरमधनं जे आकडेवारी स्टॅटिस्टिक्स तुम्हाला मिळेल हे तुम्ही गोळा करू शकता, जे तुम्ही एक्झाम्पल म्हणून वापरू शकता. अशा पद्धतीनं आपला कोर्स आणि तुमचा अभ्यास हा 5 पायऱ्यांमधून जावा. पहिली पायरी, तुम्हाला तुमचा सिलेबस माहीत असणं आवश्यक आहे आणि पेपर 1 आणि पेपर 2चं इंटिग्रेशन कसं करायचं हे माहीत असणं आवश्यक आहे. दुसरी पायरी येते PYQची, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न पडतात हे तुम्हाला क्लिअर माहीत असणं आवश्यक आहे. ॲडिशनली जर तुम्ही ऑब्झर्व केलं UPSCचे मागच्या 25 वर्षांचे प्रश्न जवळजवळ दरवर्षी 80% प्रश्न रिपीट होतात. कारण त्यांना कार्ल विचारायला नवीन काही नाही आहे, वेबरबद्दल विचारायला नवीन काही नाही. दे कीप ऑन रिपीटिंग द क्वेश्चन्स. ऑप्शनल हा एकमेव टॉपिक आहे त्यात सोशियोलॉजीमध्ये क्वेश्चनचं रिपिटेशन खूप आहे. म्हणून जर तुम्ही मागच्या 10-15 वर्षांचे जरी PYQs प्रिपेअर केले तर तुम्हाला नक्की 250च्या वर मार्क पडतात. असा हा ऑप्शनल सोशियोलॉजी सोपा आहे. म्हणून PYQsला आम्ही फोकस करतो. आणि मगाशी जे आम्ही तुम्हाला आन्सर रायटिंग दाखवलं की आम्ही दर सोमवारी काय घेतलं, सोशो केसरीमध्ये कुठले क्वेश्चन घेतले, हे सगळे PYQ होते. UPSC लेवलची ट्रेनिंग आम्ही MPSCच्या बॅचेसला दिली की जेणेकरून MPSCच्या विद्यार्थ्यांना देखील UPSCची एक्झाम पुढच्या वर्षी कुठलाही हर्डल किंवा कुठलाही रोडब्लॉक न येता सोशियोलॉजी ऑप्शनल देता यावा. नंतर जी स्टेज येते ती कंटेंट बिल्डिंगची येते. तुम्हाला कंटेंट कुठून वाचायचं आहे, पहिला बेसिक, दुसरा क्लास नोट्स आणि तिसरा एक्स्ट्रा रीडिंग जे तुम्ही YCM किंवा शिवाजी विद्यापीठ वाचू शकता. चौथा स्टेज जो येतो तो येतो आन्सर रायटिंग, जे तुम्हाला रोज करायचं आहे किंवा आठवडाभर जे शिकलात त्याच्यावर 5-6 प्रश्न लिहायचे. नंतर फुल लेंथ टेस्ट पण द्यायचे आहेत. ओके, टेस्ट सिरीज पण जॉईन करायची आहे. अँड लास्टली जो येतो ती 5वी स्टेज, ती येते व्हॅल्यू ॲडिशनची, मूल्यवर्धनाची, ज्यामध्ये एक्झाम्पल्स, केस स्टडी, स्टॅटिस्टिक्स, रिपोर्ट्स, कमिटीचे रिपोर्ट्स असे आकडे गोळा करायचे, काही एक्झाम्पल्स गोळा करायचे जे तुम्ही उत्तरामध्ये लिहू शकता. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या 5 स्टेजमधनं सोशियोलॉजी ऑप्शनल तयार करणं, प्रिपेअर करणं आवश्यक आहे. हीच सोशियोलॉजीची अत्यंत सिंपल आणि इफेक्टिव्ह रणनीती आहे. धन्यवाद.